अलिबागचा जिल्हा रुग्णालयामध्ये प्रसूती विभागामध्ये डॉक्टर प्रियल शेंडे या सन 2022 साली डॉक्टर म्हणून कार्यरत होत्या. त्याच दरम्यान बेलोशी तालुका अलिबाग येथील सुष्मिता रुपेश काटले यांना प्रसूतीकरिता दाखल करण्यात आलं होतं. डॉक्टर प्रियल शेंडे या प्रसूतीच्या वेळी हजरच न राहिल्यामुळे सुष्मिता काटले यांच्या बाळाला जीव गमवावा लागला. त्यावेळी अलिबाग पोलिसांनी अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली होती. मात्र सुष्मिता काटले डॉक्टर प्रियल शेंडे यांच्या विरुद्ध तक्रार दिली होती. सदरच्या तक्रारीमध्ये त्यांनी नमूद केलं आहे की मी 9 महिन्यांची गरोदर असल्याने 14 मे 2022 रोजी माझ्या पोटात कळा येत होत्या, म्हणून माझे पती रुपेश काटले यांनी मला अलिबाग सिव्हिल हॉस्पिटल येथील प्रसूतीगृह येथे पहाटे 4 वाजता दाखल केलं. मला सिव्हिल हॉस्पिटल येथे पहाटे 4 वाजता ॲडमिट केलं. त्यावेळी माझ्यावर कोणतेच उपचार करण्यात आले नाहीत. दुपारी 2च्या सुमारास डॉक्टर फुटाणे साहेब हे तेथे हजर झाले. त्यांनी मला तपासलं. त्यावेळी माझी तब्येत ठीक होती. मला रात्री 9 वाजताच्या सुमारास प्रसूती होण्यासाठी नर्सने एक इंजेक्शन दिलं होतं. त्यावेळीपर्यंत माझी तब्येत ठीक होती व मला थोड्या प्रसूती कळा येत होत्या. परंतु 15 मे 2022 रोजी रात्री साधारण 2 ते 3 या कालावधीत सुमारास मला जास्तच प्रसूती कळा चालू झाल्या. त्यावेळी मला त्रास होत असून डॉक्टरांना बोलवा असं सांगितलं, परंतु सदरवेळी ऑन ड्युटी डॉक्टर प्रियल रवींद्र शेंडे या हॉस्पिटलमध्ये उपस्थित नव्हत्या व त्यावेळी मला जास्तच त्रास होत असल्याने तेथे उपस्थित असलेल्या ऑन ड्युटी नर्स यांनी डॉक्टर प्रियल रवींद्र शेंडे यांच्या मोबाईलवर फोन केला, परंतु डॉक्टर प्रियल रवींद्र शेंडे यांनी सकाळी येईन, त्यांना थांबवून ठेवा असं उत्तर दिल्याचं नर्सने मला सांगितलं. तसेच साधारण 3 वाजताच्या सुमारास जन्म घेण्याच्या ठिकाणातून बाळाचे डोके अर्धवट बाहेर आले होते, परंतु पूर्ण बाहेर येत नव्हतं. त्यावेळीसुद्धा डॉक्टर प्रियल यांना स्टाफ नर्स यांनी फोन केला होता, परंतु डॉक्टर प्रियल शेंडे सदरवेळीसुद्धा हॉस्पिटल येथे आला नाहीत. साधारण सकाळी 6:30 वाजताच्या दरम्यान स्टाफ नर्स यांनी माझी नॉर्मल डिलिव्हरी केली, परंतु बाळाला माझ्यापासून लगेच दुसरीकडे घेऊन गेले व मी वारंवार विचारणा करूनसुद्धा माझं बाळ कुठे आहे याबाबत मला सांगितलं नाही. संध्याकाळी 6च्या सुमारास माझे पती रुपेश काटले यांनी मला सांगितलं की आपले बाळ डिलिव्हरी होताना प्रसूती होण्याच्या जागी त्याचं डोकं अडकून होतं, तरी योग्य वेळी डॉक्टर यांनी सिझर न केल्यामुळे आपले बाळ दगावलं आहे. 14 मे रोजी पहाटे 4च्या दरम्यान ते 15 मे रोजी पहाटे 6:30च्या दरम्यान मौजे सिव्हिल हॉस्पिटल अलिबाग येथे माझी प्रसूती होत असताना वारंवार नर्स यांना माझ्या अंगात ताकद नसून मी बाळाला पुश करू शकत नसल्याबाबत सांगितलं. माझे सिझर करा अशी विनंती केली होती, परंतु सदर वेळी ऑन ड्युटी डॉक्टर प्रियल शेंडे तेथे उपस्थित नसल्याने माझे सिझर होऊ शकलं नाही. तसेच माझ्या प्रसूती होत असताना प्रसूती होण्याच्या ठिकाणी बाळाचं डोकं बराच वेळ अडकून राहिल्यानं माझं बाळ दगावल्याची माझी खात्री असून डॉक्टर त्यांच्या कर्तव्यावर हजर नसल्याने त्यांच्या निष्काळजीपणामुळेच वेळेत त्यांनी माझ्यावर सिझर न केल्यामुळे माझं बाळ दगावलं. माझ्या डॉक्टर प्रियल शेंडे यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई होण्यास विनंती केली आहे. सदर बाबत अलिबाग पोलीस ठाणे अकस्मात मृत्यू नोंद क्रमांक 33/2022 अन्वये CRPC कलम 174 अन्वये दाखल होता. सदर अकस्मात मृत्यूची चौकशी कामी पोलिसांनी मयत बालकाचं उपचाराचं कागदपत्र यांच्या समितीमार्फत अवलोकन होऊन स्पष्ट अभिप्राय मिळण्याबाबत माननीय अधिष्ठाता सर जे हॉस्पिटल मुंबई यांच्याकडे पत्रव्यवहार केला होता. 27 जुलै रोजी जे हॉस्पिटल मुंबई यांच्याकडून तज्ज्ञ समितीचा अहवाल अलिबाग पोलीस ठाणे येथे प्राप्त झाला. सदर अहवाल आज रोजी आम्हाला पोलिसांनी दाखवला. सदर अहवालामध्ये डॉक्टर प्रियल शेंडे यांनी त्यांचे कर्तव्य नेमलेले असताना डिलिव्हरीच्या वेळी हजर राहणे आवश्यक असताना सुद्धा कर्तव्यावर हलगर्जीपणा व निष्काळजीपणा करून जाणीवपूर्वक गैरहजर राहिल्या व अनुपस्थित राहिल्यामुळे आवश्यक उपचार वेळेवर न मिळाल्याने माझी डिलिव्हरी दरम्यान माझे नवजात बाळाचा मृत्यू झाला. माझे डॉक्टर प्रियल रवींद्र शेंडे यांच्या विरोधात कायदेशीर तक्रार आहे. सदरच्या तक्रारीच्या अनुषंगाने तसेच सर जे समूह रुग्णालय मुंबई 5 तज्ज्ञ डॉक्टरांच्या समितीच्या अहवालाने डॉक्टर प्रियल शेंडे यांना कर्तव्यावर हलगर्जीपणा व निष्काळजीपणा करून जाणीवपूर्वक अनुपस्थित राहिल्यामुळे आवश्यक उपचार न मिळाल्याने नवजात बाळाचा मृत्यू जबाबदार ठरवल्याबाबतचा लेखी अहवाल वरिष्ठ पोलीस निरीक्षक अलिबाग यांना सादर करण्यात आल्यामुळे सिव्हिल हॉस्पिटलच्या प्रसूती विभागाच्या डॉक्टर प्रियल रवींद्र शेंडे यांच्या विरुद्ध भारतीय दंड संहिता कलम 304A अंतर्गत गुन्हा अलिबाग पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.
डॉक्टर प्रियल शेंडे यांच्या मनमानी व हलगर्जीपणामुळे माझी व माझ्या बाळाची कोणतीही चुकी नसताना मी माझं बाळ गमावलं. माझ्याप्रमाणे अशा कित्येक मातांना या डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे आपली बालकं गमवावी लागली आहेत. शासनाने अशा डॉक्टरांवर कडक कायदे करणं आवश्यक आहे. मला माझं बाळ तर मिळू शकत नाही, पण जे हॉस्पिटलच्या वरिष्ठ तज्ज्ञ डॉक्टरांचे, अलिबागचे पोलीस अधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक अचल दलाल यांचे आभारी मानते. प्रियल शेंडे या डॉक्टरच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात मला मदत केली. सौ सुष्मिता काटले, पीडित फिर्यादी. मी सुष्मिता रुपेश काटले, राहणार बेलोशी. मी 2022 साली गरोदर होती. तर मला 14 मे 2022 रोजी डिलिव्हरीसाठी सिव्हिल हॉस्पिटल अलिबाग येथे ॲडमिट करण्यात आले होते. 15 तारखेला सकाळी मला लेबर रूमला घेण्यात आले, तेव्हा डॉक्टर प्रियल शेंडे तिथे हजर नव्हत्या. माझी डिलिव्हरी ही नर्स लोकांनी केली. त्यात माझं बाळ दगावलं आणि प्रियल शेंडे त्याच्यानंतर तिथे हजर राहिल्या. आणि त्यांच्याच हलगर्जीपणामुळे आणि निष्काळजीपणामुळे मी माझं बाळ गमावलं. अंचल शिंदे, अंचल दलाल मॅडमचा सुद्धा आभार मानतो, कारण पोलिसांची भूमिका सुद्धा तितकीच महत्त्वाची आहे. डॉक्टरांनी दिलेला रिपोर्टही तितकाच महत्त्वाचा आहे. मी आपल्या माध्यमातून आवाहन करतो की सिव्हिल हॉस्पिटल हे गोरगरिबांसाठी हक्काचं हॉस्पिटल आहे. अनेक माता भगिनी आपल्या डिलिव्हरीसाठी नवी स्वप्न बघण्यासाठी नवीन बाळाला जन्म देण्यासाठी सिव्हिल हॉस्पिटलच्या डॉक्टरांवर विश्वास ठेवून येतात. तर मी FIR वाचली असता बघितलं की त्याच्यात त्यांना नर्सनी फोन करून सुद्धा बोलवलं होतं, तरी सुद्धा त्या आल्या नाहीत. त्या न आल्यामुळे त्यांना आज बाळ गमावावं लागतंय. मी तर सरकारला हीच विनंती, रायगड जिल्हा हा डेव्हलपमेंटमध्ये, अलिबाग तालुका हा विकासाच्या दृष्टीने सोन्याची कोंबडी, अंडी देणारी कोंबडी तुम्ही जर बघत असाल तर या सिव्हिल हॉस्पिटलकडे बघणं गरजेचं आहे. कित्येक मातांना मुलं गमावावी लागतात. आज रुपेशभाई किंवा ताईंच्यामुळं त्यांनी तक्रार केली म्हणून हे प्रकरण आजपर्यंत उघडकीस आलं, सगळं प्रयत्न केल्यामुळं. पण ज्या आदिवासी भगिनींची मुलं दगावली जातात त्यांना न्याय कोण देईल? माझी विनंती आहे की नुसती FIR दाखल करून, गुन्हे दाखल करून काही उपयोग होणार नाही. अशा डॉक्टरांच्यावर यांची सनद रद्द करणं गरजेचं आहे आणि अशा डॉक्टरांना डॉक्टर की प्रॅक्टिसमधून हद्दपार करणं गरजेचं आहे. कारण का गेलेलं मूल परत तुम्ही आणून देणार आहात का? तर सदरच्या याच्यावर लवकरात लवकर त्यांना अटक करावी, त्यांचं लायसन्स रद्द करावं. इथल्या स्थानिक आमदारांना, इथल्या जिल्हा प्रशासनाला, कलेक्टरांना माझी विनंती आहे की सिव्हिल हॉस्पिटलकडे आपण जातीने लक्ष द्यावं. विकासाचा मुद्दा. खरं तर अलिबाग पोलीस स्टेशनचं या ताईंच्या वतीने, दादांच्या वतीने मी आभार मानतो, कारण पोलिसांनी त्या गुन्ह्याच्या तपासात अतिशय खूप मेहनत घेतलेली आहे. त्यानंतर जेच्या रिपोर्टमध्ये, जे हॉस्पिटलच्या याच्या आलेल्या अहवालामध्ये डॉक्टर, मला वाटतं काय म्हणते त्यांचं नाव, प्रियल शेंडे यांनी कर्तव्यात कसूर केला आहे, हलगर्जीपणा केला आहे. त्याच्यामुळं त्यांचं बाळ गेलंय आणि त्या निष्काळजीपणाला या डॉक्टर जबाबदार आहेत. अशा 5 डॉक्टरांनी त्यांच्या अहवालात स्पष्ट नमूद केलेलं आहे. आणि माझी विनंती आहे की सिव्हिल हॉस्पिटलकडे आपण जातीने लक्ष द्यावं. विकासाचा मुद्दा म्हणून अलिबागकडे बघू नये किंवा विकासाची अंडी देणारी कोंबडी म्हणून अलिबागकडे बघू नये. सिव्हिल हॉस्पिटलकडे आपण तातडीने बघावं आणि ज्या मातांना अशी मुलं गमवावी लागतात त्या डॉक्टरांना तात्काळ सस्पेंड करणं ही सुद्धा मागणी गरजेची आहे. नुसती अलिबागला व्हिजिट द्यायची किंवा येऊन नुसती भेटून जायचं हे करू नये. माझी विनंती आहे. आम्ही आमदार साहेबांना पण रिक्वेस्ट करणार आहोत की अशा डॉक्टरांवर डायरेक्ट कारवाई होणं गरजेचं आहे. मी अलिबाग पोलीस स्टेशनचं आणि माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक साहेबांचा सुद्धा आभार मानतो की त्यांनी हा प्रयत्न करून आज ही FIR झालेली आहे. हा ऐतिहासिक निर्णय म्हणावा लागेल. हॉस्पिटलचा पण आणि पोलिसांचाही आभार. धन्यवाद. व्हिडिओ रिपोर्टर धम्मशील सावंत, KTV न्यूज, रायगड. आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता. दूरध्वनी क्रमांक 9833235011. त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या KTV न्यूजच्या ईमेल ID वर देखील संपर्क करता येईल.